Hello students, welcome back to our online class. Take out your textbook of English and open your textbook at page number 70. Our today's lesson is the Merchant of Venice. आता व्हेनिस मीन्स व्हेनिस हे काय आहे, एक सिटी आहे. त्या सिटीमधला एक व्यापारी तो आपल्याला बघायचा आहे. ऑन्टोनियो वॉज अ मर्चंट हू लिव्ड इन अ व्हेनिस, अ प्रॉस्परस सिटी इन इटली. आता ऑन्टोनियो नावाचा एक कोण होता, मर्चंट होता, व्यापारी होता. तो व्हेनिसमध्ये राहत होता. आता व्हेनिस एक प्रॉस्परस सिटी होती इटलीमधली. कोणत्या कंट्रीमधली? इटलीमधली. प्रॉस्परस मीन्स समृद्ध, म्हणजे एकदम श्रीमंत अशी सिटी. इन दोज डेज, दॅट इज अबाउट 500 years ago, सी ओवेजेस वर व्हेरी डेंजरस. आणि त्या दिवसामध्ये म्हणजे इथून जवळपास 500 वर्षांपूर्वीची गोष्ट, समुद्र प्रवास म्हणजे जलमार्ग हा जो होता ना, समुद्र प्रवास एकदम कठीण राहायचा. डेंजरस म्हणजे धोकादायक पण असायचा, कारण त्यावेळेस आता मोबाईल, इंटरनेट वगैरे या सुविधा काहीच नव्हत्या. त्याच्यामुळे समुद्रात कोणत्या वेळेस कोणतं संकट येईल सांगता येत नव्हतं. अँड 8 सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस द सीज. आणि तरी पण काही जे ॲडव्हेंचरस म्हणजे काही ज्यांना काही पराक्रम वगैरे करायचा असतो, शूरवीर असे जे व्यापारी होते ते काय करत होते, समुद्रातून प्रवास करतच होते. सम अदर स्पेंट अ लॉट ऑफ मनी इन स्पेंडिंग शिप्स टू फार अवे कंट्रीज. काही लोक काय करायचे, त्यांच्या शिप्समध्ये खूप सारे पैसे वगैरे ते दुसऱ्या देशामध्ये न्यायचे. दिस शिप्स ब्रॉड बॅक स्पायसेस अँड अदर ट्रेसेस फ्रॉम इंडिया अँड अदर कंट्रीज. मग या ज्या शिप्स आहेत त्या काय करायच्या, आता भारतामधून किंवा भारतासारख्या दुसऱ्या देशांमधून स्पायसेस मीन्स मसाले आणि बाकीचा जो खजिना वगैरे आहे तो विकत घ्यायचे. द मर्चंट सोल्ड दीज थिंग्स इन युरोप. आणि हे व्यापारी या वस्तू कुठे विकायचे, मग युरोपमध्ये विकायचे. दे मेड अ लॉट ऑफ प्रॉफिट इन दिस बिझनेस. आणि त्यांचा खूप सारा प्रॉफिट सुद्धा व्हायचा या बिझनेसमध्ये. ॲट द टाइम व्हेन द स्टोरी बिगिन्स, अँटोनियो वॉज वेटिंग फॉर हिज शिप्स टू रिटर्न विथ मर्चंटाईज. या स्टोरीची जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा सुरुवातीला हा जो अँटोनियो आहे, अँटोनियो कोण होता, एक व्यापारी होता. तो काय करत होता, आपल्या शिपची वाट पाहत होता. आणि त्याच्या शिपमध्ये खूप सारा माल सुद्धा होता. मर्चंटाईज मीन्स माल, जो काही मसाले असेल किंवा कोणता खजिना वगैरे असेल तो होता. ही हॅड पुट ऑलमोस्ट ऑल हिज मनी इन द शिप्स. पहा, आणि त्याने आपले जवळपास सर्व पैसे त्या शिप्समध्ये ठेवले होते. अँटोनियो वॉज अ काइंड मॅन. ही हॅड मेनी फ्रेंड्स बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज बॅसेनिओ. अँटोनिओ जो होता तो एकदम काइंड म्हणजे चांगला दयाळू असा माणूस होता. त्याचे बरेचसे मित्र होते, पण त्या सर्वांपैकी त्याचा बेस्ट फ्रेंड होता बॅसेनिओ. आता बॅसेनिओ वॉज अ यंग अँड हँडसम नोबल मॅन बट अनफॉर्च्युनेटली ही हॅड नो मनी. आता बॅसेनिओ जो होता ना, तो कसा होता, एक यंग होता म्हणजे तरुण, हँडसम, दिसायला खूप छान होता, नोबेल मॅन होता. तो अतिशय सभ्य असा पुरुष होता. पण त्याच्याकडे अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवाने त्याच्याकडे पैसे नव्हते. बॅसेनिओ वॉन्टेड टू मॅरी पोर्टिया. पोर्टिया वॉज ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. आता बॅसेनिओला पोर्टियासोबत लग्न करायचं होतं, त्याची खूप इच्छा होती. आणि पोर्टिया जी होती ती एकदम सुंदर आणि इंटेलिजंट, बुद्धिमान पण होती, सुंदर पण होती. शी वॉज द ओनली डॉटर ऑफ अ व्हेरी वेल्दी मॅन. ती एका श्रीमंत माणसाची एकुलती एक मुलगी होती. हर फादर हॅड डाईड लिव्हिंग हर अ लार्ज इस्टेट. तिचे वडील आधीच त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मागे त्यांनी बरीचशी इस्टेट ठेवली होती. इन हिज विल पोर्टियाज फादर हॅड रिटन हाऊ पोर्टियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड. त्यांच्या विलमध्ये त्यांनी असं, विल असते ना ती मृत्यूपूर्वी बनवल्या जाते, मृत्यूपत्र वगैरे, त्या याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं की पोर्टियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड. पोर्टियाच्या हजबंड जो आहे, पोर्टियाचा जो नवरा आहे, तीच सिलेक्ट करेल, बाकी कोणी सिलेक्ट करणार नाही. ही हॅड अ सेट टेस्ट फॉर हर स्युटर्स. आणि तिच्यासाठी जे कोणी मुलं वगैरे बघायला येतील ना, त्यासाठी त्यांनी एक टेस्ट ठेवली होती. दे हॅड टू चूज बिटवीन 3 कॅसेट्स. त्यात 3 कॅसेट्स होता. कॅसेट्स मीन्स अशा लाकडाच्या पेट्या वगैरे सारखं असते ना, बॉक्स, त्याला कॅसेट्स म्हणत होते. 1 ऑफ गोल्ड, 1 ऑफ सिल्वर अँड 1 ऑफ लीड. त्यापैकी एक कॅसेट सोन्याची, एक चांदीची आणि एक होती लीडची. इच कॅसेट हॅड समथिंग रिटन ऑन इट. प्रत्येक कॅसेटमध्ये काहीतरी लिहिलेलं होतं. ऑन द गोल्ड कॅसेट इट वॉज रिटन, हू एव्हर चूसेस मी शाल गेन व्हॉट मेनी मेन डिझायर्स. एका जी गोल्ड कॅसेट होती त्यावर, म्हणजे सोन्याची जी पेटी होती त्यावर लिहिलेलं होतं की जो कोणी मला चूज करेल, जो कोणी माझी निवड करेल, तर त्याची जी इच्छा असेल ते सर्व त्याला मिळेल. किंवा पूर्ण लोकांची जी इच्छा राहते, सर्वांची इच्छा काय असते, आता मला संपत्ती मिळाली पाहिजे, खूप सारी प्रॉपर्टी मिळाली पाहिजे, अशीच इच्छा असते, तर ते त्याला मिळेल असं लिहिलं होतं. ऑन द सिल्वर कॅसेट, हू एव्हर चूसेस मी शाल गेट ॲज मच ॲज ही डिझर्व्स. आणि चांदीची जी कॅसेट होती ना, चांदीची जी पेटी होती, त्यावर लिहिलं होतं
की तो माणूस म्हणजे जो मला चूज करेल तो जे डिझर्व करते ते सर्व त्याला मिळेल, म्हणजे तेच पैसा, प्रॉपर्टी वगैरे. ऑन द कॅसेट ऑफ लीड, आणि लीडची जी कॅसेट होती, जो बॉक्स होता, पेटी होती, त्यावर लिहिलेलं होतं हू एव्हर चूसेस मी मस्ट गिव्ह अँड हजार्ड ऑल ही हॅज. त्यावर लिहिलेलं होतं जो कोणी मला चूज करेल तर त्याच्याजवळ जे असलेलं आहे ते सर्व जाण्याची पण काय आहे, शक्यता आहे, किंवा त्याला कुठल्या पद्धतीचा धोका पण होऊ शकतो. वन ऑफ पोर्टियाज स्यूटर वॉज द प्रिन्स ऑफ मोरोक्को. ही चूज द गोल्ड कॅसेट. आता पोर्टियाला बघण्यासाठी आलेला किंवा पोर्टियासाठी एक मुलगा जो आला होता, म्हणजे पोर्टियाला ऍज अ वाईफ म्हणून एक्सेप्ट करायला, तो होता एक मोरोक्कोचा राजकुमार. ही चूज द गोल्ड कॅसेट. त्यांनी सोन्याची पेटी निवडली. बट व्हेन ही ओपन द कॅसेट द मेसेज इनसाइड सेड दॅट इट वॉज नॉट द राईट कॅसेट. पण जेव्हा त्याने ती सोन्याची पेटी निवडली तेव्हा त्याच्यावर असं लिहिलेलं होतं की ही काही करेक्ट पेटी नाही आहे, हा करेक्ट बॉक्स नाही आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, म्हणजे सर्व जे चकाकणारं असते ते सोनं नसते, असं त्यावर लिहिलेलं होतं. अनदर सुटर द प्रिन्स ऑफ एरेगॉन चूज द सिल्वर कॅसेट बट दॅट टू वॉज नॉट द राईट कॅसेट. आता पुन्हा एक दुसरा प्रिन्स होता, एक राजकुमार होता एर्गॉनचा. त्यांनी मग चांदीची कॅसेट, चांदीची पेटी निवडली, पण त्यावर सुद्धा ती सुद्धा करेक्ट पेटी नव्हती, करेक्ट बॉक्स तो नव्हता. बॅसेनिओ वॉन्टेड टू ट्राय हिज लक विथ द कॅसेट. आता बॅसेनिओला सुद्धा आपलं लक ट्राय करायचं होतं, आपलं नशीब आजमावून घ्यायचं होतं. टू डू दॅट ही हॅड टू ट्रॅव्हल टू बेलमोंट व्हेअर पोर्टिया लिव्ड ऑन हर इस्टेट. पण हे करण्यासाठी त्याला बेलमोंटला जायचं होतं. बेलमोंट एक का गावाचं नाव आहे जिथे पोर्टिया राहत होती. ही निडेड मनी फॉर दॅट, आणि त्यासाठी त्याला पैसे पाहिजे होते. व्हेन अँटोनिओ केम टू नो धिस ही वॉन्टेड टू हेल्प. आणि जेव्हा अँटोनिओला हे समजलं की आपल्या मित्राला अशी अशी गरज आहे तेव्हा त्याला त्याची मदत करायची होती. ही टोल्ड बॅसेनिओ टू बोरो मनी इन हिज नेम. आणि त्यांनी मग बॅसेनिओला सांगितलं की तू माझ्या नावावर पैसे उसने घे. दे वेंट टू शायलॉक द जेविश मनी लेंडर अँड आस्क्ड हिम फॉर द मनी. मग ते कुठे गेले? शायलॉककडे गेले. शायलॉक कोण होता? एक मनी लेंडर होता, म्हणजे एक प्रकारे सावकार होता, तो पैसे उसने देणारा होता. आणि त्याला यांनी पैशासाठी विचारलं. कोणी विचारलं पैशासाठी? बॅसेनिओनी. शायलॉक हॅड अ लॉट ऑफ मनी बट ही वॉज नॉट ऑल जनरस. मनी वॉज ऑल दॅट ही केअर्ड फॉर. आता शायलॉककडे खूप सारे पैसे होते, पण हा कसा होता? दयाळू वगैरे अजिबात नव्हता. त्याच्यासाठी सर्व काही म्हणजे पैसाच होतं. ही डिड नॉट लाईक अँटोनिओ बिकॉज अँटोनिओ समटाइम्स लेंट पीपल मनी विदाऊट चार्जिंग एनी इंटरेस्ट फॉर इट. त्याला अँटोनिओ अजिबात आवडत नव्हता. का बरं आवडत नव्हता? कारण की अँटोनिओ काय करायचा, कधी कधी लोकांना पैसे उसने द्यायचा आणि त्याच्यावर चार्ज सुद्धा काही म्हणजे काही व्याज नाही घ्यायचा, किंवा जास्तीचे पैसे त्यांच्याकडून घेत नव्हता. सो शायलॉक डिसाइडेड टू टेक ऍडव्हान्टेज टू धिस सिच्युएशन. मग शायलॉकने ठरवलं की आपण या परिस्थितीचा आता फायदा घ्यायला पाहिजे. ही गेव देम द मनी ऑन अ स्ट्रेंज कंडिशन. इफ अँटोनिओ फेल टू रिटर्न द मनी विदिन 3 months, शायलॉक वुड कट ऑफ अ पाऊंड ऑफ अँटोनिओज फ्लेश. अँटोनिओ अग्रीड टू धिस अँड बोरोड द मनी फॉर बॅसेनिओ. मग त्यांनी असं म्हटलं, त्यांनी एक म्हणजे वेगळीच अट ठेवली, विचित्र अशी अट ठेवली. त्यांनी असं म्हटलं की जर 3 महिन्यांच्या आतमध्ये अँटोनिओ पैसे वापस करू शकला नाही तर हा शायलॉक काय करेल? अँटोनिओचं एक मास घेईल. आता मास पण कसं? पाऊंडभर मास घेईल. जसं किलो ग्रॅम वगैरे हे जे आपले युनिट्स असतात ना, त्या पद्धतीने पॉन्ड हे सुद्धा पहिल्याच्या काळामध्ये काय राहायचं? पाऊंड युनिट राहायचं. तर तेवढं मास तो घेईल असं त्यांनी म्हटलं होतं. आणि हा जो होता अँटोनिओ तो या कंडिशनला अॅग्री सुद्धा झाला होता. बॅसेनिओ वेंट टू बेलमोंट. आता बॅसेनिओ जो आहे तो कुठे गेला होता? मग बेलमोंटला गेला, जिथे कोण राहत होती? पोर्टिया राहत होती. व्हेन ही सॉ द कॅसेट ही चूज द लीड वन. आणि जेव्हा त्याने ती पेटी बघितली तेव्हा त्याने फक्त लीडची पेटी काय केली? चूज केली. दॅट वॉज द राईट कॅसेट. आणि ही एकदम खरी अशी काय होती? पेटी होती. अँड बॅसेनिओ वन पोर्टियाज हँड बाय चुसिंग इट. आणि बॅसेनिओने पोर्टियाचा हात जिंकून घेतला. आणि पोर्टिया टू वॉज ग्लॅड टू मॅरी बॅसेनिओ. आणि पोर्टिया सुद्धा खुश झाली बॅसेनिओ सोबत लग्न करून, कारण की बॅसेनिओ कसा होता? यंग होता, हँडसम पण होता. इन द मीन वाईल शायलॉक हर्ड दॅट द अँटोनिओ हॅड लॉस्ट हिज शिप. आणि मधल्या काळामध्ये मग शायलॉकला असं समजलं की अँटोनिओ जो आहे, अँटोनिओची शिप हरवली म्हणून. ही वॉज व्हेरी हॅपी दॅट अँटोनिओ वुड नॉट बी एबल टू पे द मनी. तो एकदम खुश झाला, कारण की त्याला माहित होतं आता अँटोनिओ तर काही आपले पैसे वापस करू शकणार नाही. ही टूक अँटोनिओ टू कोर्ट अँड डिमांडेड दॅट ही फुलफिल द स्ट्रेंज क्रुएल कंडिशन. तो अँटोनिओला कोर्टात घेऊन गेला आणि अशी मागणी केली की माझी कंडिशन यांनी मान्य केली पाहिजे. द ड्यूक लाईक अँटोनिओ अँड वॉज सॉरी फॉर हिम. तो जो ड्यूक होता, ड्यूक म्हणजे आता न्याय करणारा कोणी सरदार वगैरे किंवा त्यांच्यातला एखादा उच्च माणूस असेल, त्याला
अँटोनिओ खूप आवडत होता, कारण की हा प्रामाणिक होता. पण तो सुद्धा काय करणार, त्याला सुद्धा खूप हळहळ वाटत होती. बट व्हॉट कुड ही डू? अँटोनिओ हॅड रिटन अ बॉन्ड टू शायलॉक अँड अकॉर्डिंग टू द लॉ शायलॉक वॉज राईट. अँटोनिओनी काय दिलं होतं, एक बॉन्ड लिहून दिला होता. म्हणजे आपण एक प्रकारे जसं स्टॅम्प पेपरवर वगैरे लिहून देतो ना एक बॉन्ड, तो बॉन्ड लिहून दिला होता आणि कायद्यानुसार शायलॉक त्याच्यावर कोणतीही राईट म्हणजे ऍक्शन घेऊ शकत होता. When Bassanio and Portia heard all this, they rushed back to Venice. Portia told Bassanio to pay Shylock twice the amount to save Antonio. आणि जेव्हा बॅसेनिओला आणि पोर्टियाला ही बातमी समजली, कारण आता बॅसेनिओ तर श्रीमंत झाला होता त्या पोर्टियाशी लग्न करून, त्यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा ते कुठे आले, व्हेनिसला आले. आणि पोर्टियाने बॅसेनिओला म्हटलं की त्यांनी जेवढे पैसे दिले होते त्याच्यापेक्षा डबल पैसे आपण देऊ, तरी पण आपण अँटोनिओला वाचू, म्हणजे डबल पैसे देऊन आपण अँटोनिओला वाचू. बट शायलॉक वॉज ॲडॅमंट. पण शायलॉक जो होता तो ठाम होता. ही डिमांडेड ओनली अ पाऊंड ऑफ अँटोनिओज फ्लेश. त्याला तर फक्त अँटोनिओचं काय पाहिजे होतं, एक पाऊंडभर मांस पाहिजे होतं. एव्हरीवन इन द कोर्ट इन्क्लुडिंग द ड्यूक फेल्ड द शायलॉक्स डिमांड्स वॉज इनह्युमन. आता कोर्टमध्ये जे सर्व लोक होते ना त्याच्यामध्ये हा ड्यूक पण होता. ड्यूक म्हणजे न्याय करणारा एक प्रकारे आपण जज म्हणू. तर या सर्वांना याची मागणी जी आहे, शायलॉकची जी मागणी आहे ती इनह्युमन वाटत होती, म्हणजे अमानवीय वाटत होती, कारण माणसं तर असं कोणाचा मांस कापून घेत नाही. द ड्यूक आस्क्ड शायलॉक टू शो मर्सी टुवर्ड्स अँटोनिओ बट शायलॉक वॉज नॉट रेडी टू डू सो. त्या ड्यूकने शायलॉकला म्हटलं की अँटोनिओ प्रति तू काहीतरी दया दाखव, पण तो शायलॉक ऐकायला तयारच नव्हता. ही फेल्ड दॅट अँटोनिओ अँड अदर्स हॅड ट्रीटेड हिम बॅडली बिफोर अँड ही वॉन्टेड रिव्हेंज. त्यांनी असं म्हटलं की त्याला असं वाटत होतं की अँटोनिओनी आणि त्याच्या सोबतचे जे काही असेल ते माझ्याशी आधी खूप बेकार पद्धतीने वागले, खूप वाईट पद्धतीने वागले आणि आता मला या गोष्टीचा बदला घ्यायचा आहे, असं कोण म्हणून राहिला होता, शायलॉक म्हणून राहिला होता. जस्ट देन अ यंग लॉयर एंटर्ड द कोर्ट. ही सेड दॅट ही वुड फाईट अँटोनिओज केस. आणि तेवढ्यातच एक यंग लॉयर कोर्टमध्ये आला आणि त्यांनी म्हटलं की मी काय करणार आहे, अँटोनिओची केस लढणार आहे. ही आस्क अँटोनिओ व्हेदर ही हॅड अग्रीड टू शायलॉक कंडिशन. अँटोनिओ सेड दॅट ही हॅड अग्रीड. आणि त्यांनी अँटोनिओला विचारलं की तू शायलॉकची जी कंडिशन आहे त्याला तयार आहे का, म्हणजे याची जी अट आहे ती तुला मान्य आहे का. तर अँटोनिओने म्हटलं की हो मला मान्य आहे. देन द यंग लॉयर रिक्वेस्टेड शायलॉक टू शो द मर्सी दो द लॉ वॉज ऑन शायलॉक साईड. त्यानंतर तो जो यंग लॉयर होता त्यांनी काय म्हटलं की तू अँटोनिओ प्रति दया दाखव, असे कोणाला म्हटलं, शायलॉकला म्हटलं. जरी कायदा शायलॉकच्या बाजूने असला तरी पण त्यांनी म्हटलं की तू अँटोनिओ प्रति दया दाखव. द लॉयर प्लीडेड दॅट मर्सी इज क्वालिटी ऑफ गॉड हिमसेल्फ. त्या लॉयरनी हे सुद्धा म्हटलं की माफ करणे किंवा दया दाखवणे ही काय आहे, देवाची क्वालिटी आहे, म्हणजे देवामध्ये हा गुणधर्म असतो, देव सुद्धा सर्वांना माफ करतात. व्हेन अ पर्सन शोज मर्सी टू समवन एल्स दे आर बोथ ब्लेस्ड. आणि जेव्हा एखादा माणूस एखाद्या प्रति दया दाखवतो ना तेव्हा त्याला देवाचे आशीर्वाद मिळतात. मर्सी वॉज मोर व्हॅल्युएबल दॅन अ किंग्स क्राउन. आणि मर्सी जी आहे म्हणजे दया जी आहे ती राजाच्या मुकुटापेक्षाही, म्हणजे राजाचा जो मुकुट असतो ना, क्राऊन असतो ना, त्याच्यापेक्षाही कशी असते ती व्हॅल्युएबल असते, म्हणजे अमूल्य आहे ती, तिची किंमत आपण अशी मोजू शकत नाही, म्हणजे इतक्या पद्धतीने तिची व्हॅल्यू असते. बट ऑल धीस हॅड नो इफेक्ट ऑन शायलॉक. पण या सर्वांचा शायलॉकवर काहीच परिणाम झाला नाही. द यंग लॉयर देन सेड दॅट द लॉ अलाउड शायलॉक टू टेक अ पाऊंड ऑफ फ्लेश अँड ही कुड डू दॅट. मग त्या यंग लॉयरने म्हटलं की ठीक आहे, कायद्यानुसार तू त्याचं मांस घेऊ शकतो. At the same time, the lawyer warned that while cutting off the flesh, Shylock should not shed even one drop of Antonio's blood. पण हे करताना त्या लॉयरने हे सुद्धा सांगितलं की तू जेव्हा त्याचा मांस घेशील तेव्हा त्याच्या रक्ताचा एकही थेंब सांडायला नको. ऑल्सो ही शुड कट एक्झॅक्टली 1 pound ऑफ फ्लेश, नथिंग लेस नथिंग मोर. त्याच पद्धतीने तुला 1 pound जर फ्लेश पाहिजे असेल, मांस पाहिजे असेल, तर तू बरोबर 1 pound मांसच काय करायचं, त्याचं कट करायचं, थोडंसंही जास्त नाही किंवा थोडंही कमी नाही. दॅट वुड नॉट बी अलाउड बाय द लॉ. आणि हे काय कायद्याच्या हे असं कायद्यामध्ये नव्हतं, म्हणजे तुला फक्त 1 poundच मांस घ्यावं लागेल, कमी नाही आणि जास्तही नाही. शायलॉक रिअलाइज that he could not do what the young lawyer asked him to do and he accepted his defeat. Antonio's life was saved. आणि मग शायलॉकच्या लक्षात आलं, त्याला या गोष्टीचं रिअलायझेशन झालं, म्हणजे त्याला ही गोष्ट जाणवली की नाही, आपण जे करत होतो ते काय होतं, चुकीचं होतं. आणि अशा पद्धतीने अँटोनिओचा जीव वाचला. हु वॉज द यंग लॉयर? आणि हा यंग लॉयर कोण होता? बेसेनिओ अँड अँटोनिओ फाउंड आउट लॅटर इट वॉज नन अदर दॅन पोर्टिया हरसेल्फ ड्रेस्ड ॲज अ यंग मॅन.
मग बॅसेन्युअला आणि अँटॅन्युअला नंतर मग माहीत पडलं की हा यंग लॉयर दुसरा तिसरा कोणी नसून ती कोण होती, बॅसेन्युअलची जी वाईफ होती पोर्टिया ती होती. ती माणसाचा वेश धारण करून ती कोर्टमध्ये आली होती. Later it was learned that Antonio's ships were safe and so he had not in fact lost his money. मग त्यानंतर असं पुन्हा माहीत पडलं की अँटोनियोच्या ज्या हरवलेल्या शिप्स होत्या त्या शिप्स कशा आहेत, सुरक्षित आहे आणि त्याचे पैसे सुद्धा सुरक्षित आहे. त्याचे पैसे सुद्धा हरवले नव्हते आणि शिप सुद्धा हरवल्या नव्हत्या. Thus the story which could have ended in a tragic manner ended happily. आणि अशा पद्धतीने या स्टोरीचा हॅपीली एंड झाला. So our this story is completed here. I hope you all understood it properly.